नमस्कार मित्रांनो, सातारा गोट फार्ममध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपल्याकडे पावसाने उघडीप दिलेली आहे। सूर्यदेवाने आपल्याला दर्शन दिलेलं आहे। ऊन आलेला आहे सकाळचे 10:30च्या टायमिंगला। त्यामुळे आता आपल्या शेडच्या बाहेरील एरिया सुकण्यासाठी खूप मदत होईल। आपण शेळ्यांसाठी सुबाबळीचा पाला बांधलेला आहे। खूप आवडीने खातात सुबाबळ। वेगवेगळा झाडपाला 4-5 दिवस काय झाडपाला आपल्या शेळ्यापालन नव्हता शेळ्यांसाठी। पाऊसच चालू होता, त्यामुळे पावसामध्ये पाला आणण्यासाठी काय गेलो नव्हतो। नुसते आपल्या सुपर नेपेर आणि सुका कडब्यावरतीच आपल्या शेळ्या होत्या। त्यासाठी असा आपल्या शेडमध्ये थोडा का होईना सुपर नेपेर आपला लावलेला आहे इमर्जन्सीसाठी। पाऊस खूप असेल त्या टायमिंगला याच ठिकाणचा घास कापून शेळ्यांना घालता येईल यासाठी आपलं छोटंसं नियोजन आहे। आपल्या काय शेळ्या जास्त नाहीत, त्यामुळे जमून गेलेला आहे। जास्त प्रमाणात शेळ्या असतील तर ही एकाच टायमिंगला आपलं वैरण होऊन जाईल। 5 शेळ्या 7-8 शेळ्या असतील तर एक शेळी असल्यामुळे आपलं ते जमून गेलं। दिवाळीनंतर आपण शेळी पालनामध्ये वाढ करण्यास सुरुवात करणार आहे। तुमच्याकडे आत्ता सध्या वातावरण कसं आहे? पाऊस होता का? कमेंटमध्ये नक्की सांगा। आमच्याकडे आज पावसाने विश्रांती घेतली आहे। अशा पद्धतीने छान वातावरण आता होत आहे। ह्या अशा पद्धतीने आपण शेळ्यांच्या लेंड्या जमा करून ठेवलेल्या आहेत गोणीमध्ये। त्या आपण पाऊस उघडला की आपल्या शेतामध्ये पसरवून देणार।